आता सगळं सुंदरच्या हातात आहे. त्यानं अक्षराच्याच निर्णयाला ग्रीन सिग्नल दिला का म्या पुढचं पाऊल उचलायला तयार. मग आपला प्लॅन सोपा होईल आणि मला माझा बदला पूर्ण करता येईल. अक्षरा, तू माझा भाऊ संपवलास ना, आता म्या तुझं अख्खं खानदान संपवणार. एक 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 करून समद्यांना हळूहळू संपवणार. म्या तुझ्या आयुष्याला लागलेलं ते ग्रह नाही जे तुझं सुख, तुझं अस्तित्व हळूहळू पुसून टाकणार. बघच. मेनका, चहा घे बाळा. अजून बी तुझ्या चेहऱ्यावर काळजी आहेच का? हे बघ पोरी, काही गोष्टी ना येळेच्या हवाली करायच्या असतात बघ. येळचं औषध असतं त्यावर. म्हणजे काही गोष्टी घडायच्या असतात ना, त्या घडतातच. त्या आपण बदलू बी शकत नाही आणि थांबवू बी शकत नाही. आपल्या हातातच नसतं ग. माणूस किती बी ताकदवान असला ना तरी येळेच्या पुढे हतबल ठरतोय बघ. म्हणून काळाच्या ओघात त्या गोष्टी जशाच्या तशा स्वीकारायच्या. जे घडलं ते घडणारच होतं असं समजायचं आणि पुढे चालायचं. मेनका, तू कशा पायी आलायस इथं? हा, काय हवंय तुला? सुंदराला अजून किती त्रास देणार आहेस? आत्या, मला कोणाला बी त्रास द्यायची इच्छा नाही. पर मेनका, तू थोड्या वेळासाठी माझ्या संग येतीस का? अक्षरा, मला तुझा निर्णय मान्य आहे. आजवर मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझी साथ दिली आहे. ह्या निर्णयात बी माझी तुला साथ असेल. पण म्या कोणी बी मध्ये बोलायची काय बी गरज नाही. अक्षरा जो काय निर्णय घेती तो बरोबरच असतो. आता तरी मला माफ करशील ना? मला उशीर होतोय, निघते मी. अक्षरा, अक्षरा, हे लग्न फक्त मेनकासाठी आहे. तिचं आयुष्य पुन्हा सुरळीत व्हावं, तिला या समाजात ताट मानेनं फिरता यावं म्हणून. पर एक गोष्ट लक्षात ठेव, माझं प्रेम कायम तुझ्यावरच असणार आहे. आयुष्यभर.
आणि हे कवाच बदलणार नाही. सुंदर, तू स्वतःच प्रेम कबूल करून माझं काम तर अजून सोपं केलंयस. तुझं हेच प्रेम अक्षराला घराबाहेर काढायला मला मदत करी. मला तुझा निर्णय मान्य आहे. माझं प्रेम कायम तुझ्यावरच असणार आहे, आयुष्यभर. हॅलो हा नमस्कार मॅडम, बोला ना. कदम, तुम्ही कुठे आहात? कोर्टातच निघालो मॅडम, आहे वाटतच आहे. मला जर ऑफिसमध्ये भेटा, मला महत्वाचं काम आहे तुमच्याशी. हो येऊन जातो. इकडून कोर्टातून बाहेर पडायच्या आधी कॉल करतो आणि येतो. ठीक. आई साहेब, तुम्हाला बरं वाटतंय ना आता? दमला असेल ना तुम्ही बिल? आता वाटतंय थोडं बरं, पण डोक्यातले विचार थांबायला काही तयार नाही. आई गोळी घ्या, म्हणजे जरा बरं वाटेल. शांत झोपही लागेल. सुंदर, अरे बोल की. आई, मॅम, अक्षराचा निर्णय मला मान्य आहे. काय? जिजू, तुम्ही असं कसं? का मान्य केला तुम्ही तिचा निर्णय? ती एक मूर्खपणा करायला निघाली आणि तुम्ही. कुणी दिला तिला यो अधिकार? हा, असा कुणाच्याही मनाचा विचार न करता कसा निर्णय घेऊ शकते ती? तिचं प्रेम आहे ना व तुझ्यावर, मग का वागते अशी ती? हे मी नाही सहन करणार. तुमच्या संसाराचा असा खेळ खंडोबा झालेला नाही चालणार मला. अक्षरा समत्यांच्या पाठीशी उभी राहणारी आहे ना व, मग आज स्वतःच्याच नवऱ्याची साथ का सोडतीये ती? मी नाही सहन करणार आहे. मी तिला अशी मनमानी नाही करू देणार. आई आई, आई, हे आई, 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 तू शांत हो ना. अगं, तू सौताला त्रास करून घेऊ नकोस. हा, आणि आई, अगं, यात अक्षराची काही बी चूक नाही आहे. हे शब्द ना माझ्यामुळे झालंय बघ. ही समधी माझ्या कर्माची फळं आहेत. अक्षराची यात काही बी चूक नाही.
आणि आई ती माझ्यावर चिडली पण नाही पर सुंदर मी तुझा तरच नाही रे बघू शकत. नाही सहन करू शकत म्या. तुझ्या आयुष्याची अशी अवस्था झालेली नाही सहन होते मला. समजा चुकत गेलंय रे. नाही सहन करू शकत म्या. हे सगळं खूप अवघड होत चाललंय. मला मेनकाशी बोलायलाच हवं. हेच तर मला पाहिजे होतं. घराचं मूळ उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झालीये. आता खेळ कसा रंगायला लागलाय की एकावर एक संधीच तुटून पडली पाहिजेत. सुंदरने खरंच मान्य केलं. खरंच सुंदर आणि अक्षरा लई प्रेम आहे ग दोघांचं एकमेकांवर. या घरात आल्यापासून अगदी आईसारखी माया केली आहे पोरीनं माझ्यावर. आणि तुला बी लहान बहिणीवानी जीव लावलाय बघ तिनं. कायम दुसऱ्यासाठी जगत आलीये पोर. लय गुणाची आहे आमच्या अक्षरा. अक्षराची अवस्था आता लय वाईट असं. तू बोललीस का ग अक्षराशी? कशी आहे अक्षरा? आता तुम्हाला तर माहितीच आहे अक्षराताई कशी. पण मला तुमचं बी म्हणणं पटतंय. अक्षराताई लई चांगली आहे. पण मी आज तिच्या दुःखाचं कारण ठरले. माझ्यामुळे तिच्यावर एवढं ओझं आलं. म्हणून मला असं वाटतं का म्या माझं आयुष्य संपून टाकलेलंच बरं. म्हणजे कसं कुणाला माझा त्रासच नको. मेनका, पुण्यांदा माझ्यासमोर असं बोलायचं नाही हा. अगं तू पण लेकच आहेस माझी. आणि देवी आईच्या मनात जे काय असेल ना ते होईल असं म्हणायचं आता. आणि पुढे चालायचं. या उपर आपण काहीच करू शकत नाही. पण आई खरंच मला खरंच असं वाटतं का म्या कुठंतरी लांब निघून जावं. अगं यो विषय बंद कर ना बाई आता. जे होईल ते होईल. म्या ना तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. तवर शांत राहा. डोक्यात काय बिवंगाळीच्या रानू नगस. कळलं का? आले म्या. म्हातारडे, तुझ्या त्या अक्षराची लई काळजी करू नकस. कारण तुझ्या या काळजीचा आता काय बी उपयोग होणार नाही. कारण तिचा शेवट जवळ आलाय. अभिनंदन. तुम्ही हाय सवय म्हणलं आता पुन्हा मुखोटा चढवायला लागतो का काय? अगं चढव. लई चांगला खेळ मांडलायस. अक्षराचं सुख पुरता हिरावून घेतलंयस. नाही, एवढं पुरेसं नाही. तिचं सुख या घरात आणि या घरातल्या माणसांच्यात आहे. त्यामुळे जोपर्यंत ती या घरातून कायमची जात नाही ना, तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. कारण हे घर, हे कुटुंब आणि ती अक्षरा एकमेकांची ताकद आहे. त्यामुळे यांना वेगळं करणं लई गरजेचं आहे. होय ग. पण ह्या समजासाठी अजून काय डाव शिजवायचा आहे? ल्यान एकदम रेडी आहे. मी फक्त संधीची वाट बघते. तुला काय करायचंय ते कर.
संपून टाक एक समजा. मामी अहो, असं कसं समजा संपवून टाकायचं. चारित्र्यावर लागलेले डाग अशी एकाएकी नाही मिटत हो. आयुष्यभर त्याचे डाग राहतात. सारखं काय तेच उघडतीस का? हा, तुला तुझ्या आयुष्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घ्यायलाच पाहिजे. नाहीतर असं चढत बसावं लागेल कायमचं. मेनका, हे बघ, मला माहित नाही तुझ्या मनात नक्की काय चाललंय, पण हे सगळं तू थांबवू शकतेस. फक्त तू. माझ्या ताईचं आणि जिजूंचं नातं खूप घट्ट आहे. ते या सगळ्यामुळे तुटणार आहे हे कळतंय ना तुला? आणि माझं काय? न्याय या समध्यात तुटायला लागलेत ते तुला दिसत नाही का शरू? माझं दुःख कसं काय कोणाला दिसत नाही ग? मॅडम, हे तुम्ही मागवलेले डिवोर्सचे पेपर्स. मॅडम, मॅडम, पेपर्स बघून घेताय ना? मॅडम, एक विचारू का? हे पेपर नक्की कोणासाठी मागवलेत? दोन तीन दिवसात डिटेल्स आले की कळवते तुम्हाला. ठीक आहे, पण नक्की कोणाला अडकवायचंय? काही वेगळं प्रकरण तर नाही ना? नाही, कोणाला अडकवायचं नाहीये, सोडवायचंय. काही प्रॉब्लेम नाही ना? डिटेल्स क्लिअर झाले की मी तुम्हाला सांगते. आजचं काम झालंय तुमचं, तुम्ही येऊ शकता. ओके. अहो तुम्ही वय मॅच. अक्षरा, काय चालवलंयस तू? हा, सकाळी निर्णय घेतला याचा अर्थ असा होत नाही की म्या तुझी जागा दुसऱ्या कोणाला बी देऊ शकीन. अगं, तुला असं वाटलंच कसं ग? मी तुम्हाला सांगणार होते पण पण नाही आणि बिन नाही, हे म्या कधीच होऊ देणार नाही. भले माझा जीव गेला तरी चालेल. अहो अहो, काय करताय? माफ करा मला. मी हतबल आहे, काहीच करता येत नाहीये मला. परिस्थितीने मला या वाट्यावर आणून उभं केले. मला तुमचं प्रेम, तुमचा विश्वास गमवायचं नाहीये. माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होऊ शकत नाही. पण आत्ताची परिस्थिती बघता मला हे करावं लागेल. नाईलाज आहे माझा. अहो आवरा की पटापटा. आणि एवढे मोठे तुकडे काय कामाचे? जरा अजून बारीक करा. हा करा. सर थांब, मी करतो ते सगळं, तू तिकडे लक्ष दे. म्हणजे कोण येते का तेवढं बघ. हो, कोणी बी येत नाहीये. हा, तुम्ही आवरा पटापटा. असं नको व्हायला. मंगलाष्टका 17 कडवी,
आणि लग्न तर खिरात आडवी. आवरा आवरा. उर्वशी नुसतं कावा धरणं लावलेस, हे करा ते करा, पण तू आधी मला आता सांग, तुला ह्या सगळ्या काचा कशाला पाहिजेत? अक्षरा, आपल्या आयुष्यातून अक्षरा नावाचा काटा बाजूला काढायचा आहे ना व, त्यासाठी चाललंय हे समजून. आवरा पटापटा, भरा याच्यात भरा. अगं पर अहो आवरा की पटापटा. बस झाल्या, द्या इकडं. अहो ती यायची येळ झाली ना, अक्षरा यायची येळ झाली, मला जाऊ द्या. तुम्हाला सगळ्यांनी माफ करावं आणि सगळ्यांना होणारा त्रास थांबावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा निर्णय मान्य करावा. अक्षरा, मला तुझा निर्णय मान्य आहे. आता तरी मला माफ करशील ना? मला उशीर होतोय, निघते मी. आहो काय आहे? घटस्फोटाचे पेपर्स. काय?